महाविकास आघाडीचं सरकार नेमकं कसं चाललेलं आहे, कसं काम करत आहे, याकडं विरोधी पक्ष म्हणून भाजपचं विशेष लक्ष आहे. भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते या सरकारवरती नाखुश असणं स्वाभाविक आहे, कारण ते विरोधक आहेत. पण त्यातले त्यात काही नेते असेही असतात जे पक्षरहित काम करतात. अनेक वेळा राजकीय अभिनिवेश न बाळगता सरकारला सल्ला देणं असेल किंवा वेळप्रसंगी मदत करणं असेल, ते काम करतात. सुधीर मुनगंटीवार हे असंच एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहे की जे नेहमी कामाचा आवाका घेऊन वागत आलेले आहेत. कारण मी स्वतः त्यांना आज 17-18 वर्षापासून विधिमंडळात बघतोय, ज्या पद्धतीनं ते एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात, आपली मतं मांडतात, ती निर्भीड असतात. त्यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते मांडत होते, ज्येष्ठ मंत्री होते तेव्हा. आता ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, पण विरोधी पक्ष नेते नाही आहेत, ते भाजपचे आता राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांनीही यावेळेस या सरकारवरती काही आक्षेप घेतलेले आहेत. या सरकारने कसं काम करावं हे सांगितलेलं आहे. नेमकं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं काय ते ऐकूया. नमस्कार. मी जी 24 तास अभिनंदन करतो की कोरोना नंतरच्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक संवादाचं आयोजन केलं. जी 24 तासचा अभिमान आहे की या जागतिक महामारीनंतर, जागतिक संकटानंतर हातावर पोट घेऊन जगणारे असतील, मध्यमवर्गीय असतील, 12 बगुतेदार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दिव्यांग असतील, छोटे व्यावसायिक असतील, फुटपाथवर स्वतःची उपजीविका करणारे सन्माननीय महाराष्ट्रातील आदरणीय नागरिक बंधुभगिनी असतील, या सर्वांचं भविष्य काय? संकट तर मोठं होतं. या संकटामध्ये अमेरिकेसारखा बगाढ्य देश हातबग जागा होता. पण तेव्हाही या भारतातील जनतेने अतिशय संयमाने या संकटाचा मुकाबला करण्यामध्ये योगदान दिलं. आता जेव्हा मी देशाच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार करतो, तेव्हा आपल्या देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचं योगदान 15% आहे. इंडस्ट्रियल ग्रोथमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये आमचं कॉन्ट्रिब्युशन हे 20.23% आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशामध्ये एक मजबूत अर्थव्यवस्था आहे. म्हणजे जेव्हा मी अर्थमंत्री म्हणून मागच्या 5 वर्षाच्या कालावधीचा विचार करतो, आमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 लक्ष कोटींनी महाराष्ट्राचा GSDP वाढला, जो राजस्थानच्या निर्मितीपासून आजपर्यंत राजस्थानचा GSDP फक्त 8 लक्ष कोटी. आणि आम्ही 5 वर्षात एका राजस्थानच्या GSDP एवढी वाढ महाराष्ट्रामध्ये करतो. महाराष्ट्राच्या नागरिकांचं कितीही आभार मानलं तरी कमी आहे. राज्यकर्ते हे निश्चितपणे धोरणं आखत असतात, पण धोरणाला यशस्वी करण्याचं कार्य हे प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक जनता करीत असते. आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा देशात 193 देश आहे. या 193 देशात महाराष्ट्र एक राष्ट्र म्हणून जर विचार केला तर आमची इकॉनॉमी 36व्या क्रमांकाची आहे. जगामध्ये 36व्या क्रमांकाची. याचा अर्थ या देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन हे महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन हे जरी 36 जिल्ह्यापैकी इतर जिल्ह्याचं योगदान मोठं असलं, तर या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईचं महत्त्व आहे. जगामध्ये मुंबई हे आर्थिक दृष्टिकोनातून 13व्या क्रमांकात आहे. महाराष्ट्राला देवानी भरभरून दिलं. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला, टायगर प्रोजेक्ट दिली, हिरव्या सोन्याच्या रूपात अतिशय सुंदर फॉरेस्ट दिलं, 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. या महाराष्ट्राला खूप उत्तम खनिज संपदा आहे. याचा योग्य उपयोग जर आम्ही करू शकलो तर मला विश्वास आहे की कोविड-19च्या या संकटानंतर हा महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर यापेक्षाही जास्त वेगाने जाऊ शकतो.
त्या दृष्टीने काही नियमांमध्ये बदल करावे लागतील, त्या दृष्टीने नियोजन करावं लागेल। यावर्षीचा आमचा अर्थसंकल्प हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदयांनी 4,37,000 कोटीचा आकारमान निश्चित केलं। मागच्या वर्षीचा आपला अर्थसंकल्प 4,09,000 कोटीचा होता। राज्य सरकारने हातबल होण्याचं काही कारण नाही। साधारणतः राज्याच्या विविध ज्या काही उपक्रम आहेत, ज्या संस्था आहेत, जी महामंडळ आहेत, यांच्याकडे अंदाजे 1,00,000 कोटी रुपयाचे डिपॉझिट्स आहेत। यासोबत महाराष्ट्राची 32,00,000 कोटीचा आपला GSTPचा साईज आकारमान आपण ठरवलं आहे। आता या 32,00,000 कोटीपैकी आपल्याला कर्ज फक्त 3% काढता येत होतं, पण आता विशेष बाब म्हणून देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी यामध्ये वाढ केली। 5% आपल्या GSDPच्या आकारमानाच्या कर्ज आपल्याला काढता येतं। याचा अर्थ आपल्याला 32,00,000 कोटीच्या GSDPच्या आकारमानाचा विचार केला तर 1,65,000 कोटीचं कर्ज काढता येतं। आपल्याकडे अतिरिक्त 1,00,000 कोटीचे डिपॉझिट आणि 1,65,000 कोटीचं कर्ज काढता येतं। कर्ज काढलंच पाहिजे याला माझी मान्यता नाही, कारण गेल्या 2 वर्ष आपण साधारणतः 50,000 कोटी हे परतफेड केली। 2 वर्ष अगोदर 11,974 कोटींनी आपला अर्थसंकल्प हा सरप्लस होता, सरप्लस इकॉनॉमी गेल्या 2 वर्षापासून आपण अनुभवतोय। 17-18 मध्ये 2,072 कोटी आणि 18-19 मध्ये साधारणतः 11,900 कोटीपेक्षा जास्त आपला अर्थसंकल्प सरप्लस आहे। पण या दृष्टीने आपल्याला महाराष्ट्राच्या प्रगतीच्या साठी एक उत्तम नियोजन करण्याची आवश्यकता आहे। उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपल्याला काय कार्य करावे लागेल, व्यापार क्षेत्रामध्ये काय करावं लागेल, कृषी क्षेत्र, आपल्या राज्यातला शेतकरी उत्तम काम करू शकतो, पण याच्या मागे आपल्याला अर्थव्यवस्थेची शक्ती उभी करावी लागेल। 4 कृषी विद्यापीठामध्ये उत्तम शोध, उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगाच्या बाजारपेठेमध्ये आज कृषी अर्थशास्त्रामध्ये जे पिकतं तेच विकतं आणि मग प्रश्न निर्माण होतात। कधी कधी एखाद्या शेत उपज खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतं आणि अर्थशास्त्रानुसार गरज आणि मागणी पुरवठा हा सिद्धांत येतो की मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये मागणी कमी असते, पुरवठा जास्त होतो आणि यासाठी आपल्याला कृषी अर्थशास्त्रामध्ये जे जागतिक बाजारपेठेत विकलं जातं ते पिकवण्याची गरज आहे। त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मागे सपोर्टिव्ह भूमिका केली पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला क्लस्टर उभं करता येतं का? सामूहिक शेतीच्या माध्यमातून, गटशेतीच्या माध्यमातून आपण एंड टू एंड सोल्युशन शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने काही व्यवस्था निर्माण करू शकतो का? आता अशा बाबतीमध्ये राज्य सरकारने कृषी क्षेत्राचं नियोजन केलं पाहिजे। सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर, आपल्या राज्यामध्ये अतिशय उत्तम सेवा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, पण साधारणतः आपल्याकडे असणारा मग तो उद्योजक असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा सेवेकरी असेल, सरकार म्हणून यांच्या पाठीशी आपल्याला योग्य नियोजन, योग्य कायदे करून उभं राहावं लागेल। सरकारने हातबल होता कामा नये। आपल्या राज्याच्या प्रगतीमध्ये जर योग्य नियोजन आपण केलं तर मला विश्वास आहे की महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये ती शक्ती आहे आणि महाराष्ट्राच्या या शक्तीचा योग्य उपयोग केला तर उद्योग असेल, व्यापार असेल, सेवा असेल, कृषी असेल आणि पर्यटन असेल, या 5 क्षेत्रामध्ये या राज्याला कोरोनाच्या संकटानंतर, कोविड-19 नंतर हे राज्य देशामध्ये 36व्या नंबरवर असेल इकॉनॉमीमध्ये। मी विश्वास देतो की ते पहिल्या 10 मध्ये येऊ शकतं। G24 तासच्या माध्यमातून मला याची जाणीव आहे की आपण एका उत्तम विषयाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आपण हे काम करत आहात।
10 मिनिटं 15 मिनिटामध्ये हा विषय मग पूर्ण करता येणार नाही याचीही जाणीव आहे. पण मग कौतुक आहे G24 तासचं की या निमित्ताने लोक जागरण केलं जात आहे. मुंबईच्या गवागी या टँकवर 7-8 ऑगस्टला 1942ला इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी भारतातील सर्व नेते एकत्र आले आणि त्या मुंबईच्या गवागी टँकच्या भूमीवर चले जाओ क्विट इंडियाचा नारा दिला. आणि 1942च्या त्या गवागी या टँकच्या एल्गार नंतर स्वातंत्र्याचं आंदोलन हे अतिशय लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं आणि 15 ऑगस्ट 1947ला युनियन जॅक खालती उतरला आणि आमचा तुमचा अभिमानाचा तिरंगा आकाशामध्ये फडकला. पुन्हा एकदा मुंबईच्या या भूमीवर तुम्हाला मग सर्वांना एक संकल्प करावा लागेल की आज आम्हाला चीनमधल्या वस्तू असतील, अमेरिकेतल्या वस्तू असतील, या वस्तू आयात कराव्या लागतात. आणि या दृष्टीने आता आम्हाला महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, देशाच्या प्रगतीसाठी काम करावं लागेल. अर्थदूत, अर्थयोद्धा, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्य योद्धे होते, आता अर्थयोद्धे. 2022च्या 15 ऑगस्टच्या दिवशी हे आर्थिक स्वातंत्र्याचं जे युद्ध आहे, जेव्हा आमचे 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याची पूर्ण होतील, तेव्हा आम्ही स्वाभिमानाने ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्या फोटोसमोर हे सांगू शकलो पाहिजे की तुम्ही ज्या देशाची कल्पना केली तो सुजगाम, सुभगाम, भयमुक्त, भूकमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विषमतामुक्त हा देश घडवण्यासाठी सर्वात मोठं योगदान हे या महाराष्ट्राचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राने देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठं योगदान दिलं हे अभिमानाने आपण सांगू शकतो. आणि या दृष्टीने सूक्ष्म नियोजन, सूक्ष्म अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी अर्थमंत्री असताना माझ्या मनात हा विचार आला की जॉब सीकर की जॉब क्रिएटर, रोजगार मागणारे की रोजगार देणारे हात. शेवटी तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल, सर्वांना सरकारी नोकरी देणं हे तसं सोपं काम नाही आहे. साधारणतः 12.5 कोटी लोकसंख्या, 3.5 कोटी तरुण आहेत ज्यांना आत्ता हाताला काम पाहिजे. 3.5 कोटी. शेवटी सरकारचा रोजगार किती असणार आहे? वर्षाला 50,000, 1 लक्ष. यापेक्षा जास्त रोजगार सरकारमध्ये निघूच शकत नाही. सारी पद भरलीत तर यापेक्षा मोठा रोजगार असू शकणार नाही. मग आपल्याला जॉब सीकर नव्हे, जॉब क्रिएटर तयार करावं लागेल आणि त्या दृष्टीने नियोजन करावं लागेल की माझ्या राज्यामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही उभी करू की ज्यातून या तरुणाची तरुणाई, हे माझे तरुण तरुणी अर्थदूत, अर्थयोद्धा होऊन या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपलं योगदान दे. भारत माता की जय हे तर आपण फुल साऊंड मध्ये म्हणतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी कोणत्याही रस्त्यावरून जा, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत, तो भारत माता की जय हा आवाज जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबात चैतन्य निर्माण होतं. पण 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला जे आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं, एनर्जी तयार होते, जो उत्साह तयार होतो, 363 दिवस तुम्हाला मग भारत मातेची जय व्हावी या दृष्टीने कृती करावी लागेल. मेरा देश आगे बढ़ेगा असं म्हणून थांबता येणार नाही. मेरा देश तो तभी आगे बढ़ेगा जब मैं एक अर्थदूत, एक अर्थयोद्धा बनकर आगे बढ़ूंगा, ही भावना आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि त्या दृष्टीने सरकारने आज राज्यामध्ये काय काय इम्पोर्ट होते याचा अभ्यास केला पाहिजे. आज राज्यामध्ये बाहेर देशातून काय येतं आणि इतर राज्यातून काय येतं
नवरात्रीला मुंबईमध्ये गरबा होतो, आरतीचं ताट गुजरातमधून येतं. मुंबईमध्ये दूध 15 लक्ष लिटर दूध गुजरातमधून अमूलचं येतं. राज्याला रोज 3 कोटी अंडे साधारणतः लागतात. आपण फक्त 1 कोटी अंड्याचं उत्पादन करतो. 2 कोटी अंडे हे तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा तत्सम भागातून येतात. उदबत्ती, अगरबत्ती, देव आपला, प्रार्थना आपली, आरती आपली, आणि अगरबत्ती मात्र चायना, व्हिएतनाम, कोरियामधून यायची. आता त्याच्यावरचा टॅक्स 10%वरून 25% झाला. पण मी चंद्रपूरमध्ये 1200 टन अगरबत्ती बनवण्याचा उद्योग सुरू केला. 200 महिला काम करताय. एका दिवशी परिवर्तन होणार नाही, पण आम्ही दिशा ठरवली की माझा महाराष्ट्र कुठे असेल. अनेक संस्था आहेत, ज्या संस्था आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्राला नियोजनासाठी मदत करायला तयार आहे. अशांची मदत, अशा नेतृत्वाची मदत, अशा व्यक्तींची मदत, अशा अभ्यासकांची मदत, अशा तत्वचिंतकाची मदत, अशा अर्थशास्त्राच्या दिग्गजांची मदत ही आपल्याला महाराष्ट्रासाठी घेता येईल. आणि ही जर आपण महाराष्ट्रासाठी घेतलीत तर मला विश्वास आहे तुमचा, माझा हा चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा महाराष्ट्र हा देशाच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान देईल. आणि यासाठी एक उत्तम नियोजन करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र शक्तिशाली आहे. महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर वेगाने जाणारा हे राज्य आहे. पण या संकटानंतर यापेक्षा आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राज्य करायचं, आणि फक्त सक्षम करायचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार हे रयतेचं राज्य करायचं, सर्वसामान्याचं राज्य करायचं. दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 365 दिवस त्याच्या चेहऱ्यावर आनंद देणारं राज्य करायचं. या दृष्टीने तुम्हाला मला सर्वांना नियोजन करावं लागेल. सरकार कोणत्या पक्षाचं आहे हे महत्त्वाचं नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असेल, सरकार जनतेचं आहे. सरकार जनहितासाठी आहे. आणि यासाठी मी सुद्धा एक विधानसभा सदस्य म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा विश्वास देतो की जे सरकार करेल आणि जे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योग्य असेल, पक्षाच्या बाहेर जाऊन मी हृदयापासून त्या सर्व कामाला पाठिंबा देईल, सक्रियपणे सहभाग देईल आणि शुभकामना देईल. पुन्हा एकदा G24 तासच्या माध्यमातून भविष्यात आम्ही सर्वजण, सारा महाराष्ट्र 24 तास महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा, या G24 तासच्या कार्यक्रमानिमित्ताने 24 तास काम करण्याचा संकल्प करू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुधीर मुनगंटीवार. हे होते सुधीर मुनगंटीवार. जसं मी आधी म्हणालो, लौकिकाप्रमाणेच ते बोलतात आणि ते दिसलंही आहे. प्रश्न असा आहे की सध्याचं जे महाविकास आघाडी सरकार आहे ते काम करत आहे. 6 महिन्याचा काळ होत नाही आहे, तोच कोरोनात हे सरकार अडकलेलं आहे. कोरोनातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. सरकार धावलं पाहिजे, सरकारनं अधिक काम केलं पाहिजे, सरकार लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण कोरोना काळाच्या मर्यादा आहेत. म्हणूनच मग मिशन बिगिन अगेन असा मंत्र देत महाविकास आघाडी सरकार पुढं चाललेलं आहे. त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यावरती मात करण्याचा प्रयत्न आहे. टप्प्या दर टप्पा असा करून अनलॉक केलं जातं आहे. लॉकडाऊन होणार नाही आहे पुन्हा याची खात्री देत आहे. आणि म्हणूनच मग राज्य सरकारमधले मंत्री काय भूमिका महाराष्ट्राविषयी मांडतात, त्यांच्या खात्याविषयी काय मांडतात, हे फार महत्त्वाचं आहे.